जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजच्या दिवसातली ही माझी 5वी सभा आहे. कारण आज 5 वाजता प्रचार संपतोय. या सभेनंतर आणखीन 2 सभा आहेत. मला माहिती आहे की ही वेळ खरी सभेची नाही आहे, पण या सरकारने आपल्यावरती अशीच वेळ आणली आहे की 5 वर्ष नुसते चटके आणि चटके, दुसरं दिलं काहीच नाहीये. पण या एकूणच निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात चांगली झाली. सुरुवातीलाच शिवसेना प्रमुखांच्या भेटीला मोहनजी येऊन गेले आणि 2 दिग्गज भेटल्यानंतर मला तर खात्री आहे, मला तर विश्वास आहे की अजूनही आपला भगवा हा अनाथ झालेला नाही. भगवा हा मजबूत आहे आणि आपला हा भगवा जो परिवार आहे, ह्या परिवाराने भगवा आणखीन मजबूतीने हातामध्ये धरलेला आहे. आणि असं हे सगळं एकूण वातावरण आता दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. आणि जसजसं आता निवडणुकीचा तो क्षण जवळ येतो आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, त्यांना कळून चुकलंय की आता पुन्हा सत्ता आपल्या हाती लागणं काही शक्य नाही. काय वाटेल ते करा, पण सत्ता मिळणारच नाही. आणि बुडताना उगाच 1-2 हात इकडे तिकडे मारण्याचा प्रयत्न चाललाय. मग पैशाचं वाटप सुरू होईल, कदाचित झालंही असेल कुठे कुठे. दारूच्या बाटल्या, मटणाच्या पार्ट्या, याच्याशिवाय करणार काय दुसरं? बरं ठीक आहे, हे सुद्धा एक वेळ आपण रोखू शकतो. पण आज सत्ता त्यांच्याकडे आहे 2-4 दिवसासाठी, मग गुंडागर्दी सुरू झालेली आहे. परवा मी चिंचवडला आलो होतो, आपला भारतीय जनता पक्षाचा असतो कार्यकर्ता, त्याचे हात तोडले होते. शितोळे कोण गुन्हेगार, कधी शिक्षा होणार माहिती नाही. आता सुद्धा पुरंदरच्या सभेत चाललो होतो, मला बातमी आली आपल्या वडगाव शेरीचे अजय भोसले, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला, त्यांच्यावरती गोळीबार केला गेला. दुर्दैवाने त्यांच्या ड्रायव्हरला गोळी लागले, छातीत लागले. आता ऑपरेशन सुरू आहे. कोण येतंय? रॅली चाललेली आहे, मोटरसायकलवरनं आलेत, बाजूनी गोळी झाडली जाते आणि पसार होत आहेत. हे सरकार जे आहे हे गुंडापुंडांचंच सरकार आहे, त्यांना जपणारच हे सरकार आहे. आणि कालच्या शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावरच्या भाषणात सुद्धा मी उल्लेख केला की आजपर्यंत हे जे सापडलेले आहेत, मग ते सिद्धराम मेहत्रे असोत, याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या रॅलीमध्ये जो काही दंगा झाला आणि त्याच्यामध्ये एक जो मृत्युमुखी पडला, सिद्धराम मेहत्रेंना अटक झाली. गुन्हा काय दाखल झालाय? पदमसिंग पाटील बेलवरती सुटलेत. गुन्हा काय दाखल झालाय? कालच संभाजीनगरचे राजेंद्र दर्डा, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. नगरसेवकाने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना लिहून ठेवलंय की यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली. तसं पाहिलं तर शेतकरी सुद्धा आत्महत्याच करतायत. त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक जर सांगत असेल की यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, शेतकरी सुद्धा तेच सांगतोय की यांच्याचमुळे मला आत्महत्या करावी लागते. आणि एकूणच ह्या काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची जी काही मतपेटी आहे, त्या मतपेटीमध्ये आजपर्यंत ज्या माझ्या माता भगिनींचं कपाळ पांढरं झाले, पुसलं गेलेलं कुंकू त्या मतपेटीत आहे. ज्या हजारो बांगड्या फुटल्यात, त्या बांगड्यांचा खच त्या मतपेटीमध्ये आहे. आणि असं सगळं ह्या पापाने भरलेल्या मतपेटीत आपलं पवित्र मत तुम्ही टाकणार आहात? आज सुद्धा जे काम करणारे उमेदवार आहेत ना, सगळे आमचे जे उमेदवार आहेत ते तुमच्यातले आहेत, तुमच्या समोर आहेत. एका बाजूला हे सगळे काम करणारे उमेदवार, काय चांगली कामं केलेली आहेत, आणि दुसऱ्या बाजूला गुंड पुंड, कोण अपक्ष उभं राहतोय, कोण कुठून उभं राहतोय, फक्त मारामारी आणि खेचाखेची, स्वतःसाठी उमेदवारी पाहिजे आणि मला आमदार बनायचंय. ही निवडणूक केवळ ह्यांच्या नशिबाचा फैसला करणार नाही, ही निवडणूक तुमच्या म्हणजे महाराष्ट्राचा फैसला करणारी निवडणूक आहे. नशीब बदलेल, हो बदलणार, जरूर नशीब बदलणार. ते उमेदवारांचं नाही, आमदारांचं नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राचं नशीब बदलणार होत आपण. आणि जी काय आपल्या हातामध्ये थोडीफार ताकद आहे, मग महापालिका होती, एक प्रयोग करायचा प्रयत्न केला, नाही जमलं, दिला सोडून. उपमहापौर पद सुद्धा सोडून दिलं. ही अशी ओढून ताणून सत्ता नको. अरे तुम्ही एवढे सगळे जण भरघोस आशीर्वाद देऊन सरकार जर हातात देत आहे, तर ह्यांच्याबरोबर लांडी लबाडी करणाऱ्यांबरोबर कशाला महापालिका पाहिजे?
प्रत्येक शहरामध्ये जातोय, ग्रामीण भागात जातोय. गेली 5 वर्ष मी शहरामध्ये सुद्धा गेलो, आदिवासी पाड्यात सुद्धा गेलो. आणि दोन्हीकडे मग तो सुधारलेलं शहर असेल किंवा आदिवासी पाडा असेल, प्यायचं पाणी नाहीये. अजूनही प्यायचं पाणी देऊ शकणार आहे सरकार. एका बाजूला आपण म्हणतो की जग कुठे चाललेलं आहे. अमेरिकेने चंद्रावरच्या पाण्याचा शोध लावलाय. अमेरिका चंद्रावरच्या पाण्याचा शोध लावते आणि या करंट्यांना महाराष्ट्रातल्या पाण्याचा शोध लागत नाही. पाणी कुठे हेच माहित नाही, कारण यांच्या संघात पाणी नाही, ते तुम्हाला काय पाणी देणार. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मिळून, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, त्यांना येत्या निवडणुकीत पाणी पाजलंच पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला पाणी मिळेल. आहेत नाही सगळी कामं करायची आहेत. शहरामध्ये विकासाची कामं करायची आहेत, रस्ते चांगले करायचे आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानं पाहिजेत, व्यायामशाळा पाहिजेत, शाळा पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि खास करून मी चंद्रकांत तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्यांना चांगली नावं दिलेली आहेत, अतिशय चांगली. एका बाजूला ही कामं करणारी सगळी आमची नगरसेवक मंडळी आणि दुसऱ्या बाजूला कशाचा काय पत्ता नाही. त्या मुंबईच्या त्या सागरी सेतूला अर्धवट झालं, एकच बाजू सुरू झाले, पण राजीव गांधींचं नाव. काही करा, राजीव गांधी, इंदिरा गांधी, हे गांधी, नुसते गांधी गांधी आणि गांधी. दुसऱ्या ह्या देशामध्ये ह्या आत्ताचे जे गांधी आहेत, महात्मा गांधी वेगळे होते, पण ह्या गांधींशिवाय जणू काही दुसरं कोण जन्माला चालेल नाही, अशा पद्धतीने चाललेलं आहे. काल सोनिया गांधी येऊन गेल्या आणि त्यांनी सांगितलं की शांतता आणि विकासाला मतदान करा. ही शांतता? आमच्या उमेदवारांवरती जीवघेणे हल्ले होत आहेत, ही शांतता? दर 20 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी जातीय दंगल होते, ही शांतता? गणपती उत्सवामध्ये अफजल खानाचा कोथळा काढणारं शिवरायाचं चित्र लावल्यानंतर दंगल उसळते, ही शांतता? का तुमच्यामध्ये हिंमत का नाही? तुमच्यामध्ये दरारा आणि धाक त्या गुंडांना का नाही? कोण आहेत ते? अफजल खानाची पिलावळ आज इतक्या वर्षानंतर सुद्धा या माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये कशी काय राहते आणि कशी काय वळवळते? आपलं सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारेच राहतील. अफजल खानाचा जय जयकार करणारे त्यांना लाथा घालून आम्ही पाकिस्तानात हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता करायला पाहिजे. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं, जय भवानी, जय शिवाजी बोलायचं आणि काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले डोक्यावरती घेऊन मग कपाळ बडवत बसायचं. हा प्रकार आता आपण थांबवला पाहिजे. नुसतं न्याय 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 म्हणून तुम्ही रस्त्यावरती यायचं, मोर्चे काढायचे. पाणी नाही म्हणून मोर्चा काढ, वीज नाही म्हणून मोर्चा काढ. प्रत्येक ठिकाणी फक्त जर का न्याय मागण्यासाठी मोर्चेच काढावे लागणार असतील आणि सरकार जर का आपल्याला काही देणार नसेल, तर आता वेळ आलेली आहे. जे मी ग्रामीण भागात सांगतोय तेच तुम्हाला सांगतोय. पुण्यामध्ये सुद्धा भारनियमन आहेच. प्रत्येक शहरामध्ये केवळ मुंबई सोडली तर भारनियमन आहेच. मुंबईच्या बाहेर भारनियमन आहे, वीज नाही म्हणून आंदोलन. आणि मुंबईमध्ये वीज आहे पण ती परवडत नाही म्हणून आंदोलन. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या डोक्यावरचे लाल दिवा आपण फोडत नाहीत, ते विझवत नाहीत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. आज एकजुटीने आपण उभे राहिलेलो आहोत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीने, एक दिलाने आणि एकजुटीने केवळ तुमच्या हितासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच प्रार्थना करेन की हा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. गेल्या वेळेचा आपला जो कोणी होता त्याला फोडला, आता बाजूला तिकडे डोका आपटतोय. पण त्याला अजूनही माहित नाही की हा भगव्याचा मतदारसंघ आहे. इकडे गद्दारांना आणि विश्वासघातक्यांना क्षमा करणारा मतदारसंघ नाही. कदाचित दुर्दैवाने निवडून दिलेला विश्वासघातकी आणि गद्दार निघाला असेल, पण ज्याने निवडून दिला तो मतदार भगव्याची गद्दारी कदापि करणार नाही. आणि यावेळेला त्या गद्दाराला मातीत गाडून त्याच्या छाताडावरती भगवा पुन्हा रोवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही जिद्द या संपूर्ण कोथरूड असेल आणि शिवाजीनगर असेल या मतदारांनी आता बांधलेली आहे. म्हणून एकच निर्धार करा, एकच निर्धार करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला बदल दिसतोय. जनता बोलते की उद्धवजी आता आपलं सरकार येते. या आपल्या सरकारामध्ये फक्त पुणे शहरातलेच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातले मला प्रत्येक मतदारसंघातले आमदार हे फक्त भगव्याचेच आमदार पाहिजेत, दुसरे कोणते आमदार नकोत. आणि मग एकच निर्धार करा की तुम्ही सरकार बदला, तुम्ही सरकार बदला, आम्ही तुमचं नशीब बदलून दाखवतो.
आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाचा विजय हा महाराष्ट्राचा विजय, महाराष्ट्राचा विजय म्हणजे तुमचा विजय आणि येत्या 13 तारखेला तो झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास बाळगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.